बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। सोलापूरच्या रेल्वे स्टेशन येथे दिवस रात्र प्रवाशांच्या बंदोबस्तासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याची दुरावस्था झाली आहे। या गंभीर समस्यांकडे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे। एकीकडे अमृत भारत स्टेशन अंतर्गत करोडो रुपये खर्च करून सोलापूर रेल्वे स्टेशनचा विकास केला जात आहे, तर दुसरीकडे सोलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची सुरक्षा करणाऱ्या लोहमार्ग पोलीस ठाण्याची दुरावस्था झालेली आहे। सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यांमध्ये पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृह नसल्याने कर्मचाऱ्यांची कुचंबना होत आहे। पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना बसून काम करण्यासाठी कार्यालय देखील नाहीये। रात्री मुक्कामाची सोय देखील पोलीस स्टेशनमध्ये नसून लोहमार्ग पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना काम करणे गैरसोयीचे होत आहे। एकीकडे रेल्वे स्टेशनच्या सुधारण्यासाठी करोडो रुपयांचा चुराडा होत असताना लोहमार्ग पोलीस स्टेशन हा देखील रेल्वेचा एक भाग असून त्याच्या नूतनीकरणासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्याकडे वेळ नसल्याचे बोलले जात आहे। डीआरएम नीरज कुमार दोहारे यांनी एकदा सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस कर्मचाऱ्यांची अडचणी समजून घेतली पाहिजे अशी कुजबूज दबक्या आवाजात सुरू आहे। पोलीस अधिकाऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष पाहिजे, तसेच विजेची सोय देखील तातडीने करणे गरजेचे आहे। सोलापूरच्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे। दिवस रात्र लोहमार्ग पोलिसांना सतर्क असावे लागते। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोहमार्ग पोलिसांची भूमिका महत्वाची असून त्यांच्या पोलीस स्टेशनच्या इमारतीकडे रेल्वे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे। दुसरीकडे आरपीएफ पोलीस ठाण्याची इमारत चांगली आहे, त्यांना चांगली सुविधा आहे, मात्र लोहमार्ग पोलीस स्टेशनची अवस्था दयनीय झाल्याचे पाहायला मिळत आहे। स्मार्ट रेल्वे स्टेशन बरोबर स्मार्ट पोलीस ठाणे ही संकल्पना राबवून डीआरएम नीरज कुमार दोहारे यांनी या गंभीर बाबींकडे लक्ष द्यावे अशी मागणी लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांच्या दबक्या आवाजात सुरू आहे।